खरीप 2025 पीक विमा रखडला, हमीभाव खरेदी नाही. संग्रामपूरच्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा. संग्रामपूर तालुक्यात शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट कोसळले असून मक्का हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी आणि खरीप 2025चा पीक विमा रखडणे या दोन्ही प्रश्नांवर संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी संग्रामपूर तहसील कार्यालयात तहसीलदारांना व त्यांच्या मार्फत कृषी आयुक्त पुणे यांना निवेदन देत दोन्ही गंभीर प्रश्नांकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे. शासनाने मक्का व हरभरा पिकासाठी 2400 प्रति क्विंटल व हरभरा 5800 रुपये हमीभाव जाहीर केला असतानाही संग्रामपूर तालुक्यात प्रत्यक्षात मक्का 1200 ते 1500 व हरभरा 5000 ते 5200 रुपये या अत्यंत कमी दराने खुल्या बाजारात खरेदी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तालुक्यात स्वतंत्र शासकीय मक्का व हरभरा खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने व्यापाऱ्यांना कमी दरात मक्का विकावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संग्रामपूर येथे तात्काळ शासकीय मक्का हरभरा खरेदी केंद्र सुरू करून सर्व शेतकऱ्यांचा मक्का हरभरा हमीभावाने खरेदी करावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे खरीप 2025च्या पीक विम्याबाबतही शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे. अतिवृष्टीमुळे किमान 60% पीक नुकसान झाल्याचे शासनाने अधिकृतपणे मान्य केले असून त्यावर आधारित आर्थिक मदतही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. मात्र त्याच नुकसानीच्या आधारावर पीक विमा देण्यात येत नसल्याने हा सरळ विरोधाभास व शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महसूल मंडळाच्या उत्पन्नावर आधारित अट लावून वैयक्तिक शेतातील प्रत्यक्ष नुकसानीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक शेतकरी विम्यापासून वंचित राहत असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे वैयक्तिक नुकसानीच्या आधारे पीक विमा तत्काळ अदा करावा आणि महसूल मंडळाच्या उत्पन्नाची अट रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट 7 दिवसांचा अल्टिमेटम देत सांगितले की मागण्यावर निर्णय झाला नाही तर संग्रामपूर तालुक्यात तीव्र आंदोलन, रस्ता रोको, तहसील घेराव व जिल्हास्तरीय आंदोलन उभारले जाईल. दरम्यान निवेदन देताना हमीदभाई पाशा, विजय मारोडे, विजय ठाकरे, अक्षय शिरसोले, दशरथ वानखेडे, अशोक भिवटे, अशफाकभाई देशमुख, गजानन वेरुळकर, भास्कर दाभाडे, शरद आढाव, संदीप मोरखडे, विश्वनाथ वेरुळकर, गणेश बोंबटकार, सचिन वानखेडे, विठ्ठल गोतमारे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी आता प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवत असून हमीभाव आणि पीक विमा या दोन्ही मुद्द्यांवर पुढील काही दिवसांत संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरीप 2025च्या प्रलंबित पीक विम्यासंदर्भात आज माननीय तहसीलदार यांच्या मार्फत कृषी आयुक्त पुणे यांना आज निवेदन देण्यात आले. मुद्दा आमचा हा आहे की सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 60% तुम्ही त्यांच्या खात्यात रक्कम टाकली. अर्थातच तुम्ही 60% नुकसान झालेलं आहे हे तुम्ही ग्राह्य धरले आहे. मग पीक विमा कंपनी का म्हणते आणि कृषी विभाग का म्हणते की तुम्हाला या वर्षीचा म्हणजेच खरीप 2025चा मिळणार नाही. आमची स्पष्ट मागणी आहे, रास्त मागणी आहे की आमच्या 60% जर नुकसान झालेलं असेल तर 60% आम्हाला पीक विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यात यावी, ही आमची मागणी आहे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे विमाधारक शेतकरी आहेत त्यांना सोबत घेऊन आक्रमकपणे आंदोलन करणार आहे आणि त्यासोबतच मक्का खरेदी आणि हरभरा खरेदी संदर्भात सुद्धा निवेदन दिले आहे. त्यांनी तात्काळ या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या संदर्भात सकारात्मक सुद्धा माननीय तहसीलदार बोलले आहे की लवकरात लवकर आम्ही या संदर्भात कारवाई करू आणि जो गोडाऊनचा प्रॉब्लेम होता, गोडाऊन नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी खरेदी सुरू होत नसल्यामुळे आम्ही गोडाऊन उपलब्ध होताच आम्ही तात्काळ खरेदी सुरू करू असे आश्वासन आम्हाला या ठिकाणी माननीय तहसीलदार यांनी दिलेलं आहे. तरी मक्का आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी थोडासा धीर धरून आपल्या शासकीय हमीभावानेच आपला मक्का हरभरा द्यावा अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो.